नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर आज एका नव्या प्रवासाला. आजचा प्रवास आहे खिरेश्वर, नागेश्वर मंदिर, पिंपळगाव जोगात धरण आणि आजूबाजूचा परिसर. तर आम्ही सर्व फॅमिली आज सकाळी खिरेश्वरच्या दिशेने निघालो. खिरेश्वर, मड, पारगाव असा एरिया करत आम्ही पोहोचलो खिरेश्वरला. हा खिरेश्वरचा निसर्गरम्य परिसर पाहून खरंच एक वेगळाच अनुभव आला आणि हा परिसर मन मोहून टाकणारा होता. या परिसरात नुकताच पावसाळा संपला होता आणि पिंपळगाव जोग्याचं धरण तुडुंब भरलं होतं. या परिसरातून जाताना आम्हाला खरंच मनमोहक असं वातावरण, शांत आणि अथांग पसरलेला पिंपळगाव जोगा धरणाचं पाणी, साधारणतः 7 ते 8 किलोमीटर असलेला हा बंधाऱ्याचा बांध आणि या बांधावरून करतानाचा प्रवास आम्ही टिपला आमच्या कॅमेऱ्यात. खरंच किती छान हा परिसर आहे. या परिसरातून भटकताना आपल्याला वेगळीच अनुभूती येते. तरी आता हिवाळ्यात नवीन पाहुण्यांचं आगमन होणार आहे, फ्लेमिंगो. अजून तरी ते नाही आहेत, पण हिवाळा संपता या ठिकाणी त्यांचं आगमन होईल आणि तेव्हा पुन्हा आम्ही या ठिकाणाला भेट देणार आहोत. हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी असलेलं खिरेश्वर गाव एक वेगळीच ओळख करून जातं आणि या गावाचं वैशिष्ट्य असलेलं आणखी एक ठिकाण म्हणजे नागेश्वराचं मंदिर. या नागेश्वराच्या मंदिराला भेट दिली मंडळी. असं म्हटलं जातं हे नागेश्वराचं मंदिर 12व्या-13व्या शतकात या ठिकाणी असलेल्या झंज राजानं बांधलं. सह्याद्रीमध्ये कोटेश्वरापासून ते त्र्यंबकेश्वर पर्यंत या झंज राजाने काही मंदिरं बांधली. काही म्हणजे 12 मंदिरं बांधली आणि या 12 मंदिरांपैकी असलेलं हे एक नागेश्वराचं मंदिर. आज नागेश्वराच्या मंदिरात जाण्याचा योग आला. या ठिकाणचा अनुभव खूपच छान होता. नागेश्वराचं दर्शन घेतलं आणि या ठिकाणी असलेल्या आजूबाजूचा परिसर आम्ही आमच्या कॅमेऱ्यात टिपला. खरंच वरती असलेलं नक्षीकाम, त्यानंतर बाहेर आणि या ठिकाणी गुराखी आपल्या गुरांना घेऊन चालत होते. आजूबाजूला पसरली भात शेती हे पाहून मन आणखीनच भरून येत होतं. गावाकडची आठवण येत होती. असा हा रम्य परिसर आम्ही पाहिला आणि ठरवलं की असंच नवीन भाग पाहिजे. त्यातीलच हा समृद्ध असा आदिवासी भाग असलेला खिरेश्वर, मड, पारगाव अशा परिसरातून जात असताना आम्हाला खूपच एक अनुभूती येत होती. पुढे दिसत होता आम्हाला तो शिंदोळा किल्ला. या शिंदोळा किल्ल्यावरून आम्ही पुढे कॅमेऱ्यामध्ये टिपला आणि मग निघालो आम्ही परतीच्या वाटेला. काळू धबधबा दिसत होता पण तिकडे जाता येत नव्हतं, कारण की जरा रस्ता माहीत नसल्यामुळे तिकडे जाणं टाळलं. हा समोर दिसत आहे तो शिंदोळा किल्ला. तुम्हाला हा व्हिडिओ आमचा कसा वाटला? आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसल्यास सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण नेहमी आमच्या
सोबत राहा. धन्यवाद.